आतापर्यंत ते गुन्ह्यामध्ये 4 ताब्यात घेतलेली आहे आणि त्याने नागपूरमध्ये बाल सुधारगृह आहे तिथे जे जुवेनाइल जस्टिस बोर्ड आहे त्यांनी 17 मेपर्यंत तिथे पाठवलेले आहे. सर काय उद्देश होता त्या हत्या करण्याचा त्या आरोपींचा? आतापर्यंत माहितीनुसार जे उद्देश आहे ते सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचे उद्देश होते आणि त्याचे दरम्यान काहीतरी भांडण झाले त्याच्यामध्ये आणि ते जे जुवेनाइल आहे त्यांनी ते कृत्य केले. सर मृत मुलगी कुठल्या वर्गात शिकत होती आणि आरोपी कुठल्या वर्गात शिकत होते यांचं काय कनेक्शन होतं नेमकं? कुठून ओळख पटली? जे मुलगी होते ते आता स्टँडर्ड 6मध्ये होते आणि जे मुलगा होते ते 4ही लोक 12th पासआउट होते आणि आता ते सध्या ते डिफरंट शॉप्समध्ये ते जॉब करत होते. सर अतिशय नक्षलग्रस्त भागात ही सगळी घटना घडली ज्या ठिकाणी चॅलेंजिंग सगळे आपले सांगितलं त्या पद्धतीनं कशा पद्धतीने तपास करताना काय अडचणी नेमक्या आल्या होत्या आपल्याला? अडचणी अशा आल्या होत्या की तिकडे काहीतरी CCTV फुटेज नव्हते किंवा मोबाईलचे नेटवर्क नव्हते आणि इंटरनेटची सुविधा पण नव्हते आणि जे विलेजर्स होते तिकडे ते जास्त कोऑपरेट केलेले नाही. तर हे सगळे अडचण आले होते. तरी आमचे 40 लोक यामध्ये दिवस रात्री काम केले आणि 6 टीम तयार केले होते आणि ते सगळे टीम एकमेव सोबत कोऑपरेट करून आणि कोऑर्डिनेट करून ते गुन्हा उघड केले आहे. जे 4 लोक ताब्यात घेतले त्यांच्यावर कोणत्या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे? ते जे कलम आहे ते 302, 376, 363 IPC आणि 4 आणि 6 पॉक्सोचे ॲक्ट. जे 4 लोक होते त्याची वय आहे 17 साल 2 महिने, 17 साल 4 महिने, 17 साल 6 महिने आणि 17 साल 10 महिने. जेव्हा अशा प्रकारचे गुन्हा घडतात कृपया करून गावाचे सगळे लोक किंवा जिथे असे प्रकारचे गुन्हा घडतात तिकडे लोक पोलीस यांना मदत करावे. कारण असं आहे की पोलीसचे पण थोडेफार लिमिटेशन असतात. तर या केसमध्ये जसं झाले की आम्हाला जास्त काही कोऑपरेशन भेटलेले नाही तरी पुढे जर त्याच्याकडे जे गावाकडे जे लोक आहेत त्यांना जर काही माहीत असले तर ते कृपया करून आम्हाला या गुन्ह्याबाबत XYZ जे काही इन्फॉर्मेशन त्याच्याकडे आहे ते विटनेस म्हणून आम्ही त्यांना घेऊ शकतो या गुन्ह्यामध्ये. तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की कृपया करून तुम्ही आम्हाला मदत करावे, या गुन्ह्यामध्ये पण मदत करावे आणि भविष्यात जर काही गुन्हा घडले अशा प्रकारचे तरी पण तुम्ही मदत करावे.